Hello friends, welcome to Pharma Knowledge BS. Today we'll discuss about the preparation methods of syrup. In last video we have discussed about the formulation of syrup. Now we'll discuss method of preparation of syrup. See, there are the four methods of preparation of syrup depending on physical and chemical characteristics. फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण चार मेथड्स पाहणार आहोत. पहिली मेथड आहे सोल्युशन विथ हीट. नेक्स्ट सोल्युशन बाय एजिटेशन और विदाउट हीट. थर्ड ॲडिशन ऑफ सुक्रोज टू अ मेडिकेटेड लिक्विड or to a flavored liquid, and fourth is the percolation. So first method, solution with heat. So we will see this one by one. First method, solution with heat. In this method the sucrose is generally added to the purified water. या मेथडमध्ये प्युरिफाईड वॉटरमध्ये आपण सुक्रोज घेणार आहे अँड हीट इज अप्लाइड अंटिल द शुगर इज डिझॉल्व्ड. त्यानंतर त्याला हीट अप्लाय करायचे आहे जोपर्यंत शुगर डिझॉल्व होत नाही किंवा सुक्रोज डिझॉल्व होत नाही. नेक्स्ट देन अदर हीट स्टेबल कंपोनंट्स आर ॲडेड टू द हॉट सिरप. So other heat stable means thermostable components are added to the hot syrup. Thermostable किंवा heat stable म्हणजे असे सबस्टन्सेस ज्यावरती हीटचा परिणाम होणार नाही. So that is added to the hot syrup. The mixture is allowed to cool. हे मिक्सचर कूल हो द्यायचं आहे and its volume is adjusted by addition of purified water. त्यानंतर प्युरिफाईड वॉटरने याचं व्हॉल्यूम ॲडजस्ट करायचं आहे. If thermolabile agents or volatile substances such as volatile flavoring oils and alcohol are to be added, then there is the different steps or different procedure. जर याच्यामध्ये थर्मोलोबाईल एजंट्स असतील किंवा हीट लबाईल एजंट्स असतील किंवा व्होलाटाईल सबस्टन्स असतील such as volatile flavoring oils and alcohol are to be added, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये एजंट्स ज्यावेळेस आपण ॲड करणार आहोत किंवा आपल्याला ॲड करायचे आहेत. सो देन देर इज द डिफरंट स्टेप और देन देर इज द डिफरंट प्रोसिजर. सो दे आर जनरली ॲडेड टू द सिरप आफ्टर द सुक्रोज और शुगर इज डिझॉल्व बाय हीट. तर अशा पद्धतीचे व्होलाटाईल इन्ग्रेडियंट्स असतील किंवा अल्कोहोल असतील ते आपण सुक्रोज डिझॉल्व केल्यानंतर बाय हीट ते त्यामध्ये ॲड करणार आहोत. अँड द सोल्युशन इज रॅपिडली कूल टू रूम टेम्परेचर. त्यानंतर सोल्युशन रॅपिडली काय करायचं आहे, कूल करायचं आहे ॲट द रूम टेम्परेचर. नेक्स्ट सेकंड मेथड इज सोल्युशन बाय एजिटेशन और विदाउट हीट. तर यामध्ये हीटचा वापर न करता टेम्परेचर अप्लाय न करता आपण सिरप बनवणार आहोत. पहिल्या मेथडमध्ये आपण सोल्युशन विथ हीटमध्ये हीट अप्लाय करतो आहोत किंवा टेम्परेचर अप्लाय करतो आहोत. तर यामध्ये विदाउट हीट म्हणजे शेकिंग करून किंवा एजिटेशनने आपण सिरप बनवणार आहोत. सी टू अवॉइड हीट इंड्यूस इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज सिरप मे बी प्रिपेअर्ड विदाउट हीट बाय एजिटेशन. कधीकधी हीटचं प्रमाण जर जास्त झालं तर त्यामध्ये काय होऊ शकतं, सुक्रोजचं इन्व्हर्जन होऊ शकतं म्हणजे वेगवेगळ्या शुगरमध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. सो दॅट मे बी अवॉइडेड बाय द एजिटेशन मेथड. सो ऑन अ स्मॉल स्केल सुक्रोज अँड अदर फॉर्म्युलेट एजंट्स मे बी डिझॉल्व्ड इन प्युरिफाईड वॉटर. स्मॉल स्केलमध्ये सुक्रोज आणि अदर जे काय फॉर्म्युलामध्ये असलेले एजंट्स आहेत ते आपण प्युरिफाईड वॉटरमध्ये डिझॉल्व करणार आहोत. नेक्स्ट स्टेप, प्लेस द इन्ग्रेडियंट्स इन अ वेसल लार्जर दॅन द वॉल्यूम ऑफ सिरप टू बी प्रिपेअर्ड. जेवढं वॉल्यूम आपल्याला बनवायचं आहे, क्वांटिटी बनवायची आहे त्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त
कॅपॅसिटीचं वेसल त्यामध्ये चूज करायचं आहे, त्यामध्ये हे इन्ग्रेडियंट ठेवायचे आहेत अँड मिक्स द इन्ग्रेडियंट्स बाय थरो एजिटेशन मॅन्युअली. आणि अशा पद्धतीने त्यामध्ये असलेले इन्ग्रेडियंट्स एजिटेशनने मॅन्युअली म्हणजे हाताने ते काय करायचं आहे, शेक करून एजिटेशन करून मिक्स करायचे आहेत, डिझॉल्व करायचे आहेत. दिस प्रोसेस इज मोर टाईम कन्झ्युमिंग दॅन द यूज ऑफ हीट. यामध्ये वेळ लागणार आहे ॲज कम्पेअर टू द फर्स्ट मेथड दॅट इज यूज ऑफ हीट, बट प्रॉडक्ट हॅज मॅक्झिमम स्टॅबिलिटी. परंतु याच्यामध्ये प्रॉडक्टची स्टॅबिलिटी जास्तीत जास्त असते. थर्ड मेथड, ॲडिशन ऑफ सुक्रोज टू अ मेडिकेटेड लिक्विड ऑर फ्लेवर्ड लिक्विड. फ्लेवर्ड लिक्विडमध्ये किंवा मेडिकेटेड लिक्विडमध्ये सुक्रोज ॲड करणं ही एक थर्ड मेथड आहे. सो मेडिकेटेड लिक्विड सच ॲज टिंक्चर ऑर फ्लूड एक्स्ट्रॅक्ट इज एम्प्लॉयड ॲज सोर्स ऑफ मेडिकेशन. तर यामध्ये टिंक्चर किंवा फ्लूड एक्स्ट्रॅक्ट आपण काय करणार आहे, चूज करणार आहे, निवडणार आहे ॲज अ सोर्स ऑफ मेडिकेशन इन द प्रिपरेशन ऑफ सिरप. So many such tinctures and fruit extracts contain alcohol soluble constituents are prepared with alcoholic or hydroalcoholic vehicles. तर अशा पद्धतीचे टिंक्चर्स किंवा फ्लूड एक्स्ट्रॅक्ट त्यामध्ये आपण घेणार आहेत अँड त्यामध्ये अल्कोहोल सोल्युबल कॉन्स्टिट्युएंट असणार आहे. सो दॅट आर प्रिपेअर्ड विथ अल्कोहोलिक व्हेकल्स और हायड्रोअल्कोहोलिक व्हेकल्स. So hydroalcoholic vehicles means there is the mixture of water and alcohol. Next, that is the last method of preparation is percolation. So all of you know what is the percolation. Percolation मध्ये आपण percolator use करणार आहे. In this process, purified water or an aqueous solution is allowed to pass through a bed of crystalline sucrose. So all of you know this is the percolator. So it having the conical shape. So in this percolator we will take the sucrose and that is in the bed form. तर त्यामध्ये ही जी काय सुक्रोज आहे पसरवून ठेवणार आहे आणि खालच्या बाजूला कॉटन प्लग त्यामध्ये यूज करणार आहे किंवा कॉटन वूल यूज करणार आहे. सी कॉटन वूल इज पुट इन द नेक ऑफ परकोलेटर अँड प्युरिफाईड वॉटर और ॲक्वस सोल्युशन इज ॲडेड इन द परकोलेटर. तर या परकोलेटरमध्ये सुक्रोज पसरून ठेवल्यानंतर स्प्रेड करून ठेवल्यानंतर त्यामध्ये प्युरिफाईड वॉटर आपण सोडणार आहे किंवा ॲक्वस सोल्युशन त्यामध्ये ॲड करणार आहे इन द परकोलेटर कंटेनिंग सुक्रोज. ओके. आणि अशा पद्धतीने खाली यामध्ये रिसिव्हरमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप त्यामध्ये जसजसं पर्कोलेशन होणार आहे तसतसं त्यामध्ये आपल्याला सिरप अवेलेबल होणार आहे. आणि हे 2 ते 3 वेळा प्रोसिजर काय करायचे, रिपीट करायचे आहे अप टू सॅटिस्फॅक्शन और वट एवर सुक्रोज इज देअर शुड बी एक्झॉस्टेड कम्प्लीटली. Okay, so this is the method of preparation of syrup by using the percolator. Percolator यूज करत आहोत यामध्ये त्यामुळे ही जी मेथड आहे त्याला म्हणतात percolation method. ओके, थँक्यू. If you like the video, then please subscribe my channel Pharma Knowledge BS. Thank you.